सर्वांना माझा नमस्कार. मी सचिन जाधव आणि या प्लान कॉन्सेप्टमध्ये गेल्या काही दिवसापासून वेळ देत आहे. मित्रहो, तुम्ही जो आज या झूम मीटिंग करता वेळात वेळ काढून आला आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. काही वेळातच आपण या मीटिंगला सुरुवात करू. तत्पूर्वी काही नियम आणि सूचना आपणास सांगतो. मीटिंगचा व्हिडिओ आणि ऑडिओ स्पष्ट दिसण्यासाठी आणि ऐकण्यासाठी कृपया आपला स्वतःचा व्हिडिओ आपण बंद ठेवा. शक्यतो मीटिंग पूर्ण बघा. मध्येच मीटिंग काही वेळा करता सोडून गेलात आणि पुन्हा जॉईन झालात तर प्लान तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. या प्लानमध्ये काम करण्यासाठी संपूर्ण प्लान आणि सिस्टम दोन्ही समजून घेणं आवश्यक आहे. तसेच आपल्या फोन, लॅपटॉपची इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा स्पीड चांगला राहील याची तुम्ही कृपया काळजी घ्या. ठीक आहे, तर मित्रांनो, अगदी थोड्याच वेळात या मीटिंगला आपण सुरुवात करत आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला आज जी पर्सनॅलिटी मीटिंग घेणार आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगतो. त्यांचं नाव श्री अमित पवार सर आहे. ते एक उच्च शिक्षित व्यक्ती आहेत आणि त्यांनी एमटेक ही डिग्री घेतलेली आहे आणि सध्या ते एज्युकेशन फील्डमध्ये गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहेत. मित्रहो, आता तुमचा जास्त वेळ न घेता मी त्यांना ही प्लान मीटिंग घेण्याकरता आमंत्रित करतो. अमित सर, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही मीटिंगचा पूर्ण कंट्रोल घेऊन मीटिंग कृपया कंटिन्यू करावी. मित्रहो, प्लीज वेलकम अमित पवार सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच सचिन सर. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण लगेचच सुरू करूयात. आज मी तुम्हाला एका सुंदर अशा बिझनेस प्लॅन बद्दल सांगणार आहे. तर आपण पीपीटी मार्फत हा प्लॅन तुमच्या समोर सादर करतोय. तर आपण लगेचच सुरू करू. आपल्या कंपनीचं नाव आहे ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या कंपनीचा मोटो आहे लेट्स वर्क टुगेदर, लेट्स ग्रो टुगेदर. आपल्या कंपनीच्या वेबसाईटचं नाव आहे www.osmostech.com. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी कुठलीही विदेशी कंपनी नसून ही कंपनी भारतीय आहे आणि या कंपनीचं हेड ऑफिस पुण्यामध्ये सातारा रोडवरती आहे आणि या कंपनीच्या ओनरचं नाव आहे मिस्टर वैभव पाटसकर. आता आपल्याला नेमकं का करायचंय आणि काय करायचंय या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. का म्हणजे व्हाय आणि काय म्हणजे व्हॉट. आता या दोन गोष्टी आपण जाणून घेणं अपेक्षित आहे. तर हे का करायचंय हे पहिल्या 5 ते 10 मिनिटात मी तुम्हाला काही एक्झाम्पल देऊन सांगेन आणि तिथून पुढे आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपला बिझनेस प्लॅन कसा वर्कआउट होतो, माझं प्रोफाईल वगैरे अशा अशा गोष्टी मी तुम्हाला कंटिन्यू 10 मिनिटानंतर करेन. तर आपण लगेचच सुरू करूयात मित्रांनो. आज जर तुम्ही पाहिलं नंबर ऑफ इंटरनेट युजर्स इन इंडिया फ्रॉम 2015 टू 2020 विथ अ फॉरकास्ट अंटिल 2025. म्हणजेच काय तर भारतामध्ये इंटरनेट युजर्सची संख्या कशी वाढत गेली त्याचा हा एक छोटासा ग्राफ आहे. तर 2015 मध्ये बघितलं तुम्ही तर ती आकडा होता तो 302 मिलियन. तेच 2020 मध्ये साधारणतः आजच्या वर्षी हा आकडा आहे 696 मिलियन आणि असं अनुमान आहे की साधारण 2025 पर्यंत हा आकडा जाणार आहे 974 मिलियन. साधारण 1000 मिलियन पर्यंत ही इंटरनेट युजर्सची संख्या एवढी वाढत जाणार आहे. मित्रांनो, 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. तर एवढी ही संख्या झपाट्याने वाढत आहे याचं एकमेव कारण मी म्हणेन ते म्हणजे स्मार्टफोन. आता स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड मोबाईल असतील, iOS ॲपल असतील किंवा विंडोज असेल, ब्लॅकबेरी असेल अशा बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आज भारतामध्ये 5,000 रुपयापासून अक्षरशः 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत स्मार्टफोन अवेलेबल आहेत आणि या स्मार्टफोनने आपल्या लॅपटॉपला, पीसीला जवळजवळ रिप्लेस केलेलं आहे. एक 10 ते 15% जर स्पेशल पर्पज सॉफ्टवेअर सोडले तर आपण बऱ्यापैकी सगळं काम आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे करतो. तर त्याचे महत्वाचे 3 कारणं आहेत मी म्हणेन किंवा त्याचे महत्वाचे 3 प्लॅटफॉर्म आहेत. तर ते 3 प्लॅटफॉर्म कोणते मित्रांनो, तर ते आपण बघू. पहिला प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया, दुसरा आहे ई कॉमर्स आणि तिसरा आहे गेमिंग प्लॅटफॉर्म. सोशल मीडिया म्हणजे काय तर तुमचं इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक, त्याच्यानंतर फ्लिकर असेल, पिंटरेस्ट असेल, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि आजपर्यंत सर्वांना माहीत असलेलं ऍप्लिकेशन जे की भारताने बंद केलं ते म्हणजे टिकटॉक. आता हे टिकटॉक ऍप्लिकेशन बंद का केलं, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, याच प्लॅटफॉर्मवर आधारित किंवा याच धर्तीवर आधारित आपल्या कंपनीचा बिझनेस प्लॅन आहे. आपण पुढे जाऊत मित्रांनो. ई कॉमर्स. आज जगातली अमेझॉन ही 1 नंबरची ई कॉमर्सची कंपनी तुम्हाला माहिती आहे.
त्याच्यानंतर फ्लिपकार्ट असेल, त्याच्यानंतर होमशॉप 18, जबॉंग, मिंत्रा, ईबे, स्नॅपडील अशा बऱ्याचशा ऑनलाईन वेबसाईट आहेत. त्यातून तुम्ही हे ऑनलाईन परचेस करू शकता. आणि तिसरा महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे गेमिंग. गेमिंग मध्ये आज यंगस्टर्स मध्ये पबजी हा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मग क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, क्लॅश ऑफ क्लॅन्स, क्लॅश ऑफ टायटन्स, NFS असे बरेचसे गेम आहेत ते आपण स्मार्टफोनवरती खेळतो. तर या 3 प्लॅटफॉर्म वरती आपल्या कंपनीचे 3 इंटरफेस आहेत, 3 ऍप्लिकेशन आहेत. तर ते कुठले ते आपण पाहू. ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचं पहिलं सोशल मीडिया बेस्ड प्लॅटफॉर्म वरती ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे पिकफ्लिक. हे पिकफ्लिक ऍप्लिकेशन कॉम्बिनेशन ऑफ फेसबुक आणि टिकटॉक. म्हणजे फेसबुकमध्ये जसं आपण इमेजेस बघतो, लाईक्स करतो, कमेंट्स करतो, आपल्या नोटिफिकेशन्स लिहितो, आणि टिकटॉक मध्ये आपण व्हिडिओ पाहत होतो. म्हणजे बरेचसे लोक आपले कलाकुसर व्हिडिओ मार्फत सादर करायचे. मग त्याला लाईक्स आले, कमेंट्स आले, फॉलोअर्स आले. तर अशा पद्धतीचं या 2 इंटरफेसचं कॉम्बिनेशन असलेलं हे आपलं सोशल मीडिया बेस्ड ऍप्लिकेशन आहे पिकफ्लिक. दुसरं ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती आपल्या कंपनीची www.osmostech.com ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. आणि तिसरं गेमिंग प्लॅटफॉर्मवरती लुडो चॅम्प 2020 हा आपल्या कंपनीचा गेम आहे. आतापर्यंत तुम्ही लुडो किंग ऐकलं असेल, लुडो मास्टर ऐकलं असेल. तर आपल्या आणि यामध्ये फरक असाच आहे की लुडो किंग मध्ये जर तुम्ही ऑनलाईन खेळता, 2 जण, 4 जण, 6 जण ऑनलाईन खेळता. आपल्या गेम मध्ये एक ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्टेज असा आहे की हा आपला गॅम्बलिंगचा गेम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सट्टा लावू शकता, पैसे लावू शकता. जसं की तुम्ही रमी सर्कल, 3 पत्ती किंवा आता IPL मध्ये जसं आपण ड्रीम 11 मध्ये खेळतो किंवा माय 11 टीन हे ऍप्लिकेशन आहेत. तर ह्याच्यामध्ये ऑनलाईन पैसे लावून जो खेळतो अशा पद्धतीचा हा आपला गेम आहे. आणि सांगायला आनंद होतोय की आज आपल्या या लुडो चॅम्प 2020 गेमचे 15 लाख डाउनलोड्स आहेत, 15 लाख सबस्क्रायबर्स आहेत. बरं, आपण पुढे जाऊत मित्रांनो. तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला या ऍप्लिकेशनचं प्रमोशन करायचंय. प्रमोशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, तर युजर बेस वाढवायचंय. आपल्या सध्या कंपनीचा फोकस आहे या पिक फ्लिक ऍप्लिकेशन वरती. हा गेम तुम्ही खेळलाच पाहिजे, पैसे लावलेच पाहिजे असं काहीही बंधन नाहीये. तुम्हाला फक्त हे पिक फ्लिक ऍप्लिकेशन घेणं आवश्यक आहे. तर ते आपण काय आहे, कसं आहे ते आपण बघूत. हे जे आहेत हे पिकफ्लिक आणि लुडो चॅम्पचे स्नॅपशॉट्स आहेत प्ले स्टोअर वरचे, तिथून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून हे वापरू शकता. तर आपण पुढे जाऊत मित्रांनो. व्हाय टू प्रमोट अँड इन्क्रीज युजर, म्हणजे हे आपण इन्क्रीज युजर्स करतोय किंवा आपण प्रमोट करतोय, तर त्याने काय होणार आहे ते आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊ आणि पुढे जाऊ. एक्झाम्पल घेऊ तुम्ही अमेझॉन आणि टिकटॉकचं. ॲज अमेझॉन ही जगातली 1 नंबर ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची कंपनी जर तुम्ही पाहिलीत, तर ही कंपनी अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी आहे. 1994 रोजी ह्याची स्थापना झाली. $280 बिलियन या कंपनीची रेव्हेन्यू आहे. आणि $1 ट्रिलियन या कंपनीचं मार्केट व्हॅल्यू आहे. मित्रांनो, ही एवढी मोठी कंपनी. बर, हे आपण आता टिकटॉकचं पाहूत. टिकटॉक बाईट डान्स या चायना कंपनीने ऍप्लिकेशन लॉन्च केलं होतं 2017 मध्ये. अल्पावधीतच अक्षरशः 3 वर्षामध्ये या ऍप्लिकेशनचा रेव्हेन्यू होता $176 मिलियन. आणि या ऍप्लिकेशनची मार्केट व्हॅल्यू होती मित्रांनो $75 बिलियन. एवढ्या कमी वेळामध्ये हे ऍप्लिकेशन एवढं जबरदस्त रिव्हेन्यू जनरेट करू शकतं. ह्याचं एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण. टिकटॉकला नेमकं टिकटॉक मध्ये काय झालं तर ते आपण पाहूयात. तर 2018ची ही गोष्ट आहे. 2018चा जर टिकटॉकचा सिनारिओ तुम्ही पाहिलात, तर एकट्या भारतामध्ये 119.3 मिलियन डाउनलोड झाले. USA मध्ये हे 39.6 मिलियन डाउनलोड झाले. हा जो ग्रीन कलरचा बार दिसतोय तो म्हणतो, ते दर्शवतात अँड्रॉइड युजर्स. आणि हा जो ब्लॅक कलरचा बार दिसतोय ते आहेत ऍपल युजर्स. हे USA मध्ये प्रमाण जवळपास 50-50% आहे, 50-50% आहे. कारण USA मध्ये iOS युजर, ऍपल युजर्स हे जवळपास जास्त आहेत, त्यामुळे हे असं दिसतंय. बरं, हे झालं मित्रांनो 2018 मध्ये. हेच पुढे जाऊन 2019 मध्ये काय झालं, तर 2019 मध्ये टिकटॉक मध्ये हा आकडा 190 मिलियन पर्यंत गेला फक्त भारतामध्ये. आणि USA मध्ये तोच आकडा 41 मिलियन पर्यंत गेला. तर ह्याने नेमकं काय झालं तर ते आपण बघूत एका ग्राफच्या माध्यमातून. तर हा टिकटॉकचा रेव्हेन्यू जनरेशनचा ग्राफ आहे. हे जे पिंक कलरचे बार दिसत आहेत ते दर्शवतात नंबर ऑफ डाउनलोड्स. हे नंबर ऑफ डाउनलोड्स कधी, तर जानेवारी 2018,
एप्रिल 2018, जुलै 2018, साधारण एप्रिल 2019 पर्यंत टिकटॉकमध्ये बऱ्यापैकी मोठे डाउनलोड झाले. या पॉइंट पर्यंत येईपर्यंत जवळपास 90% लोकांच्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन दिसू लागलं, खेळू लागले, लोक त्याच्यावरती टाइमपास करू लागले. बरेच जण टिकटॉक स्टार झाले. लाईक्स, कमेंट, फॉलोअर मार्फत लोक यांनी ह्याच्यातनं पैसे सुद्धा कमवले. पण ह्यातनं नेमकं काय झालं तर हे एक बघा. तर हे जे ब्लॅक कलरची लाईन दिसते ग्रॉस रिव्हेन्यूची, इथे बघा ग्रॉस रिव्हेन्यूची ब्लॅक कलरची लाईन आहे. ती जर तुम्ही ऑब्झर्व केलीत इथून अशी सुरुवात होत आहे आणि साधारण या पॉइंट पर्यंत ती एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. आणि या पॉइंट पासून ही वर 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 खूप जास्त वाढत गेली. म्हणजे साधारण या पॉइंट पासून एवढे नंबर ऑफ डाउनलोड झाल्यापासून टिकटॉक मध्ये खूप जास्त रेव्हेन्यू जनरेट होत गेला. हा सगळ्याच्या सगळा पैसा मित्रांनो हा भारताच्या बाहेर चालला होता. हा सगळ्याच्या सगळा रेव्हेन्यू जो काय होतोय तो भारताच्या बाहेर, ह्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की हा चायनामध्ये चालला होता. आणि म्हणून याचं एकमेव कारण आहे की भारताने त्या ऍप्लिकेशन वरती बंदी आणली, भारताने ते ऍप्लिकेशन बंद केलं. आपल्याला नेमकं काय करायचंय तर आपल्याला आपल्या या पिकफ्लिक ऍप्लिकेशनला साधारण या पॉइंट पर्यंत आणून सोडायचं आहे. लक्षात घ्या, एप्रिल 2019 जो आम्ही कर्सर फिरवतोय या पॉइंट वर आपल्याला हे आपलं सोशल मीडिया बेस्ड जे पिकफ्लिक ऍप्लिकेशन आहे ते आणून सोडायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय तर त्याचं युजर बेस वाढवायचंय आणि त्याच्यावर आधारित आपला हा प्लॅन आहे. बरं, हे झालं मित्रांनो फक्त चायनासाठी. म्हणजे भारताने हे ऍप्लिकेशन बंद केलं, चायनाला जाणारा पैसा रोखला. पण अजूनही भारतामध्ये असे कितीतरी ऍप्लिकेशन आहेत त्यातून जो काही पैसा तयार होतोय तो सगळ्याचा सगळा भारताच्या बाहेर चाललाय मित्रांनो. आज जर तुम्ही बघितलं हा डेटा जानेवारी 2020 चा, द वर्ल्ड मोस्ट यूज सोशल प्लॅटफॉर्म एक नंबरला आहे फेसबुक, मग युट्यूब, मग व्हॉट्सअप, एफ बी मेसेंजर, वी चॅट, इंस्टाग्राम, टिकटॉक. आज या ऍप्लिकेशन मधून जो काही रेव्हेन्यू जनरेट होतोय तो सगळ्याचा सगळा पैसा हा भारताच्या बाहेर चाललाय. याचं कारण हेच आहे की टिकटॉक पासून हे जे वरचे सगळे टॉपचे ऍप्लिकेशन आहेत मित्रांनो, यातलं एकही ऍप्लिकेशन हे भारतीय नाहीये. हे बऱ्यापैकी सगळे अमेरिकन मल्टीनॅशनल ऍप्लिकेशन आहेत आणि हे आज एवढा पैसा तयार करतायत. एक छोटस एक्झाम्पल घेतो मी. हे पैसा यातनं कुठून येतो? आजपर्यंत तुम्ही व्हॉट्सअपला ₹1 दिलाय का? फेसबुकला ₹1 दिलाय का? युट्यूबला ₹1 दिलाय का? पण तरी सुद्धा हे एवढे पैसे जनरेट होत आहेत या ऍप्लिकेशन मधून. हे छोटंसं ऍप्लिकेशन नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वापरता. पण काय आहे, एक छोटंसं एक्झाम्पल घेतो मी युट्यूबचं. हे पैसा कसा तयार होतो तर आज 10 ते 15 हजार सबस्क्रायबर्स असलेला कुठलाही युट्यूबचा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सुरुवातीला तुम्हाला ऍडव्हर्टाईज पाहावी लागते. बरं, काही ऍडव्हर्टाईज तुम्ही 5 सेकंदानंतर स्किप करू शकता. पण काही ऍडव्हर्टाईज अशा असतात की तुम्हाला ते 5, 10, 15, 20, 30, 35 सेकंद जो काही ऍडव्हर्टाईजचा कालावधी असेल तो कंपल्सरी बघावा लागतो आणि मग तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ सुरू होतो. तर हे नेमकं काय आहे तर आज त्या ऍडव्हर्टाईज करणाऱ्या कंपनीला माहिती आहे की भारतामध्ये जवळपास 78 करोड युट्यूबचे युजर्स आहेत आणि माझी ही छोटीशी ऍडव्हर्टाईज किंवा माझं हे छोटंसं प्रोडक्ट मी जर का युट्यूबवरती दिलं तर एका दिवसामध्ये ते लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, एका महिन्यामध्ये ते करोडो लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्या बदल्यात ती ऍडव्हर्टाईज करणारी कंपनी युट्यूबला महिन्याला करोडो रुपये पे करते मित्रांनो. बर, युट्यूब हे भारतीय ऍप्लिकेशन आहे का? नाहीये. मग मी म्हणून म्हणतोय हे जे सगळा पैसा तयार होतोय हा सगळ्याचा सगळा पैसा हा भारताच्या बाहेर चाललाय. बर, ह्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की हे जे काही ऍप्लिकेशन बघताय, टिकटॉकच्या वरचे जे सगळे ऍप्लिकेशन बघताय, आज या प्रत्येक ऍप्लिकेशनला मार्केटमध्ये येऊन कमीत कमी 10 वर्ष झालेली आहेत आणि म्हणून आज ते एवढे सुपर फाईन आहेत, फ्लॉलेस चालतात, कुठलाही एरर नाहीये ह्याच्यामध्ये. आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो? सकाळी उठल्यानंतर आपण फेसबुक बघतो, युट्यूब बघतो, व्हॉट्सअप बघतो, इन्स्टा बघतो. आज व्हॉट्सअप हे जगातलं एक नंबरचं टेलिकम्युनिकेशनचं किंवा कम्युनिकेशनचं माध्यम आहे. पण त्याच्याही पेक्षा जबरदस्त ऍप्लिकेशन आहे मी म्हणतो टिकटॉक. आपण टिकटॉक वापरतो का? नाही वापरत. खूप कमी जण वापरतात. व्हॉट्सअप वापरतो का? तर ते आपल्याला टीव्हीला दिसतं. ते ऍड्स दिसते. आपल्याला माहिती आहे. तरी सुद्धा आपण हे रोज सकाळी वापरतो किंवा दिवसभरात हे कम्युनिकेशनला वापरतो. पण मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो टेलिग्राम हे जे ऍप्लिकेशन आहे व्हॉट्सअप पेक्षा कितीतरी जबरदस्त ऍप्लिकेशन आहे. आज व्हॉट्सअप वरती तुम्ही जर ग्रुप क्रिएट केला तर 256च्या वर तुमची कॅपॅसिटी नाही वाढवू शकत. आज टेलिग्राम वरती एका ग्रुपचं लिमिट 2 लाख मेंबर्सचं आहे.
इव्हन व्हॉट्सअपला तुम्ही साधारण 30-35 MB पर्यंत व्हिडिओ सेंड करू शकता. तसं टेलिग्रामला काहीही बंधन नाहीये. तुम्ही अख्खाच्या अख्खा HD पिक्चर तुम्ही सेंड करा, भले तो 1 GB असू दे, 2 GB असू दे. एवढं सुंदर टेलिग्राम ऍप्लिकेशन आहे भारतीय, पण आपण वापरतो का मित्रांनो? नाही वापरत. का नाही वापरत? कारण आपल्याला एक तर ते माहीतच नाहीये ऍप्लिकेशन, किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीये. तर आपल्याला नेमकं तेच करायचंय. आपलं हे भारतीय ऍप्लिकेशन भारतीय लोकांपर्यंत, जास्तीत जास्त भारतीय लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर आपल्या प्लॅनची स्ट्रॅटेजी कशी असेल हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. हे जे दिसतंय तुम्हाला, हे गुगल पेचा स्क्रीनशॉट आहे आणि हा फोन पेचा स्क्रीनशॉट आहे. गुगल पे हे एक ऍप्लिकेशन काय आहे? हे गुगल पेची स्ट्रॅटेजी अशी आहे बघा, आज माझ्याकडे गुगल पे आहे आणि माझ्या मित्राकडे नाहीये, आणि मग जर मी त्याला माझ्या रेफरल लिंकवरनं ऍप्लिकेशन वापरायला दिलं, तर त्याला मी म्हणतो हे ऍप्लिकेशन डाउनलोड कर आणि पहिलं ट्रान्झॅक्शन कर, भले ते ₹1 का असेल ना, त्याच्यानंतर मला ₹81 मिळतील. आता असंच जर तुम्ही पुढे केलं तर तुलाही ₹81 मिळतील. जेवढ्या मित्रांपर्यंत हे ऍप्लिकेशन पोहोचवशील त्याप्रमाणे तुला ₹81 मिळतील. हे काय आहे नेमकं मित्रांनो? तर हे गुगल पे एक छोटंसं ऍप्लिकेशन आहे, पण हे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतं बँकेसाठी. म्हणजे काय? आजच्या जगामध्ये तुम्ही विचार करा ना, आज मला एखाद्याला ₹10,000 पाठवायचे, मी बँकेत जातो का? नाही. मी काय म्हणतो, अरे तुझा गुगल पेचा नंबर दे, अरे तुझा फोन पेचा नंबर दे. दुसऱ्या मिनिटाला माझ्या बँक अकाउंटमधनं ₹10,000 त्याच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर. एकही रुपया एक्स्ट्रा मी भरत नाही. एकही रुपयाचा मला सर्व्हिस चार्ज लागत नाही, काही लागत नाही. ₹10,000 ॲज इट इज माझ्या बँकेतनं कमी होतात, त्याच्या बँकेत जमा होतात. हे काय आहे नेमकं? तर गुगल पे हे बँकेसाठी ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड ॲप्लिकेशन आहे. तर हे ॲप्लिकेशन कसे पैसे कमवतं? दिवसाला करोडो रुपये हे ॲप्लिकेशन कमवतंय. हे कशामुळे? तर त्याच्यामागचं एक स्ट्रॅटेजी अशी आहे, की आज हे ॲप्लिकेशन बँकेसाठी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतंय. म्हणून प्रत्येक ट्रान्झॅक्शन मागे ते बँक त्या Googleला 0.025% अमाउंट पे करतीये. आज भारतामध्ये जवळपास 48 करोड युजर्स आहेत Google Payचे. हे काही ना काहीतरी ट्रान्झॅक्शन करत असतील. त्याच्या अगेन्स्ट 0.025% हे त्या Googleला जात आहेत. विचार करा मित्रांनो, दिवसाला हे Google Pay ॲप्लिकेशन करोडो रुपये कमवतंय, आणि हा सगळ्याचा सगळा पैसा हा चाललाय भारताच्या बाहेर. तसंच फोनपेचा आहे रेफर अँड अर्न ₹200. तर अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनचं प्रमोशन करायचं आहे. ह्याच्या बदल्यात आपल्याला ₹81 मिळणार नाहीत मित्रांनो. हे वन टाईम मिळतात. ₹81 गुगल पे आपल्याला एकदाच देतं. आपल्याला आपली कंपनी हे दररोज देणार आहे. ₹81 मिळणार नाहीयेत आपल्याला, पण त्या प्लॅनप्रमाणे, त्या लेव्हलप्रमाणे ते आपण कसं आहेत ते आपण बघूत. तर आपल्या प्लॅनमध्ये तुम्हाला वन टाईम ₹1200 भरून ॲक्टिव्हेशन करावं लागतं. हे ₹1200 तुम्ही एकदाच भरता. आता ₹1200 भरल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट करायचं आहे, म्हणजे प्ले स्टोअरला जायचंय, ते पिकफ्लिक ॲप्लिकेशन घ्यायचंय, डाउनलोड करायचंय, रजिस्टर करायचंय आणि दिवसातून कमीत कमी 2 ते 5 मिनिटं ते ॲप्लिकेशन वापरायला सुरू करायचं. त्याच्या बदल्यात कंपनी तुम्हाला काय देणार? तर कंपनी तुम्हाला दिवसाला ₹20 हे लाईफ टाईमसाठी देणार. तुम्ही भरता ₹1200, तुम्हाला डेली ₹20 मिळतात ॲप्लिकेशनच्या वापरावरती. म्हणजे महिन्याचे किती झाले मित्रांनो? ₹600. 2 महिन्याचे झाले ₹1200. 2 महिन्यात तुम्ही भरलेले ₹1200 ॲज इट इज वसूल होतात, आणि ते पैसे ॲज इट इज तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता. याला कुठलीही अशी अट नाहीये, की ते तुमच्या वॉलेटला आले, मग तुम्ही शॉपिंगच करा ₹1200ची, किंवा मग ₹5,000ची शॉपिंग करा आणि त्यातनं ₹1200 वजा होतील. असे काहीही प्रकार याच्यामध्ये नाहीये. तुम्ही ते पैसे ॲज इट इज तुमच्या बँकेत ट्रान्सफर करून घेऊ शकता. बरं, आता हे झालं मित्रांनो फक्त 2 महिन्यापुरतं. मग 2 महिन्यानंतर तुम्ही भरलेले ₹1200 तुम्हाला वसूल झाले, की तुम्ही ॲप्लिकेशन वापरायचं थांबवणार का? तर असं होऊ नये म्हणून कंपनी तुम्हाला लाईफ टाईमसाठी हे ₹20 देतीये, आणि त्याच्यामागे फक्त एक अशी अट आहे, इथे बघताय, ऑटो रिन्युअल ऑन एव्हरी 120 डेज, म्हणजे 120 डेज, म्हणजे किती? 4 महिन्यानंतर. 4 महिन्यानंतर हे ऑटो रिन्यू होतं. याचा अर्थ असा नाहीये, की तुम्हाला ₹1200 परत भरायचे. एक विचार करा, दर 4 महिन्यामागे प्रत्येकी ₹600 महिन्याप्रमाणे तुम्हाला ₹2400 कंपनी देते, आणि त्या ₹2400 मधलेच ₹1200 कंपनी वजा करून घेते. म्हणजे काय? तुम्हाला पुन्हा तुमच्या खिशातले 1200 भरायचे नाही. तुम्ही ₹1200 फक्त एकदाच भरता मित्रांनो. त्याच्यानंतर प्रत्येक 4 महिन्यात तुम्हाला कंपनी 2400 देते आणि त्यातनं ₹1200 वजा करून घेते. म्हणजे काय? प्रत्येक 4 महिन्यामागे तुम्हाला ₹1200 हे तुमच्या बँकेत जमा होतात. हे झालं सोशल मीडिया ॲप्लिकेशनचं. आता www.osmostech.com या ई-कॉमर्स वेबसाईटवरती तुम्हाला ₹1200 चे शॉपिंग पॉइंट्स मिळतात. तुम्हाला कुठलीही ऑनलाईन शॉपिंगद्वारे हे ₹1200 रिडीम करू शकता. आणि
तुम्ही हे 1200 रुपये इथेच वापरू शकता. आता हे झालं मित्रांनो, तुम्ही ऍप्लिकेशन घेतलं, तुम्ही ऍप्लिकेशन वापरताय, तुमचे 1200 वसूल झाले, तुम्ही तुमचं ते शॉपिंग केली. आता कंपनी काय म्हणते, बरं ह्याच्या आधी एक छोटासा प्रश्न घेतो मी, की बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, की सर हे 1200 रुपये आपण भरतोय आणि हेच आपल्याला 20-20 रुपयाच्या स्वरूपात आपल्याला कंपनी परत देतेय, तर आपण 1200 रुपये भरायचे कशाला? तर ह्याचा मागचा एक छोटासा लॉजिकल एक्झाम्पल देतो मी किंवा लॉजिकल रिझन सांगतो, की आज भारतामध्ये कितीतरी भारतीय ऍप्लिकेशन आहेत, पण ते आपण वापरतो का मित्रांनो? आपण काय करतो सकाळी उठल्यानंतर Facebook, Instagram, YouTube, WhatsApp हे वापरतो. म्हणून कंपनी काय म्हणते, की मला तुमच्याकडनं ₹1 नकोय. पण मला तुमच्याकडनं खात्री पाहिजे, की माझं हे ॲप्लिकेशन तुम्ही रोज वापरलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्या अगेन्स्ट त्याच्या बदल्यात कंपनी तुमच्याकडनं एक छोटीशी अमाउंट ₹1200 घेतीये आणि तेच तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनच्या वापराच्या बदल्यात ते ₹20-20 परत करते. ठीक आहे. तर आपण आपल्या प्लॅनकडे जाऊ. हे तर झालं तुमचं जॉइनिंग. हे ऑलमोस्ट फ्रीमध्ये तुम्ही जॉइनिंग करता, ₹1200 भरता, पण ते ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहेत. त्यात कुठलाही लॉस नाहीये. तुम्हाला 1200 चे शॉपिंग व्हाउचर्स मिळतात. आता कंपनी म्हणते, की हे जर ॲप्लिकेशन तुम्ही अजून काही लोकांपर्यंत पोहोचवत असाल, तर त्याच्या प्रॉफिट शेअरिंग बेसिसवरती मी तुम्हाला काहीतरी अमाउंट देते. तर ते कशा पद्धतीने होतं ते बघू आपण. जर का हे ॲप्लिकेशन तुम्ही अजून 10 लोकांपर्यंत पोहोचवत असाल, त्यावेळेला ती तुमची लेव्हल 1 असते. म्हणून 10 गुणिले ₹1 पर रेफरल, ₹10 पर डे, ₹300 पर मंथ तुम्हाला सुरू होतात. आता तुम्ही म्हणाल, की सर पहिल्या लेव्हलला फक्त ₹1 मिळणार. मग हे 10च्या दुसऱ्या लेव्हलला 100 होणार. मग ₹1चा 80 पैसे होणार का? मग त्याच्या खाली जाऊन 60 पैसे होणार का? मग 50 पैसे होणार का? तर असं काही नाहीये मित्रांनो. हाच आपल्या प्लॅनचा सर्वात मोठा बेनिफिट आहे. हाच आपल्या प्लॅनमध्ये मोठा एक ट्विस्ट आहे. जसं-जसं तुम्ही खाली जाता, तशा पद्धतीने हे पैसे कसे वाढतात बघा. ज्यावेळेला हे 10 जण अजून 10-10 लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळेला ती तुमची लेव्हल 2 असते. ती तुमची दुसरी लेव्हल असते. म्हणून 100 गुणिले ₹2 पर रेफरल, ₹200 पर डे, ₹6000 पर मंथ तुम्हाला सुरू होतात. तिसऱ्या लेव्हलला हे 100 जण प्रत्येकी 10 लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर 1000 गुणिले 3 का तर ती तुमची तिसरी लेव्हल आहे. म्हणून 1000 गुणिले ₹3 पर रेफरल, ₹3000 पर डे, ₹90,000 पर मंथ तुम्हाला सुरू होतात. आता हा प्लॅन कुठपर्यंत आहे? तर हा प्लॅन ऑल द वे 7व्या लेव्हलपर्यंत आहे. 4थ्या लेव्हलला 10,000, 5व्या लेव्हलला 1,00,000, 6व्या लेव्हलला 10,00,000, 7व्या लेव्हलला 1,00,00,000 गुणिले ₹7 पर रेफरल, ₹7,00,00,000 पर डे, ₹210,00,00,000 पर मंथ. मित्रांनो, ₹7,65,00,000 पर डे, ₹229,00,00,000 पर मंथ. एवढा जबरदस्त इन्कम आहे या प्लॅनमध्ये. पण ज्या वेळेला हा प्लॅन मी माझ्या एका रेफरलकडनं ऐकला होता आणि या स्लाइडपर्यंत मी जेव्हा आलो, त्यावेळेला माझ्या तोंडातनं पहिलं वाक्य निघालं ते म्हणजे कंपनी फ्रॉड आहे. कंपनी बंडल आहे आणि हा प्लॅन सुद्धा बंडल आहे. कंपनी 4 दिवसात बंद पडेल, 8 दिवसात बंद पडेल, महिन्याभरात तर 100% बंद पडेलच. असं मी माझ्या वरच्या व्यक्तीला म्हणजे ज्याने माझ्याकडे प्लॅन आणला, त्यांचं नाव अमर पवार, तर त्याला मी हे बोलून दाखवलं. आणि मग तिथून पुढे मग मी विचार करायला लागलो. 4 ते 5 दिवस मी ह्याच्यावरती वर्कआउट केला. कंपनीचे डॉक्युमेंट, कंपनी आहे कुठे, खरंच कंपनी आहे का म्हणून मी स्वतः जाऊन, मी पुण्यामध्ये राहतो. स्वतः जाऊन स्वारगेट जवळ ती कंपनी बघून आलो. त्याच्यानंतर तिथला सगळा कारभार बघितला. तिथे जवळपास 65 लोकं काम करतात. मी स्वतः तिकडे जाऊन फोटो काढला, की बाबा खरंच ही कंपनी माझ्या मित्रांना दाखवायला की आहे तिथे. आणि अशा गोष्टीचा वर्कआउट केल्यानंतर त्याच्या स्वतःचे बँक स्टेटमेंट बघितले, की खरंच या प्लॅनप्रमाणे पैसे येतात का? ह्याची खातरजमा केली आणि मग मी या प्लॅनला जॉइन केलं. ठीक आहे. हे कसं केलं, काय केलं, त्यानंतर माझं प्रोफाईल काय, मी किती पैसे मिळवले, कधी जॉइन झालो, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर त्याच्या आधी मी एक 2 प्रश्नांची उत्तरं देतो. एक छोटासा प्रश्न तुम्हाला पडला असेल, की मे बी असं दुसऱ्या लेव्हलला 100 जण झाल्यानंतरच ₹2 प्रमाणे मिळणार का? किंवा साधारण 6व्या लेव्हलला ही 10,00,000 लोकं झाल्यानंतरच ₹6 प्रमाणे मिळणार का? 5व्या लेव्हलला 1,00,000 लोकं झाल्यानंतरच ₹5 प्रमाणे मिळणार का? तर असं अजिबात नाहीये. ज्या लेव्हलला जेवढी लोकं असतील त्या लेव्हलप्रमाणे तुम्हाला ते पैसे मिळणार. तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे? तुम्हाला फक्त पहिल्या लेव्हलला 10 लोकं करणं अपेक्षित आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही 10च करायचे. तुम्ही ते 10च्या ऐवजी 20 करू शकता, 50 करू शकता, 100 करू शकता. ह्याला काहीही लिमिट नाहीये. 1000 करू शकता. तुम्हाला
ज्या ज्या लेवलला जेवढी जेवढी लोक असतील त्याप्रमाणे, समजा तुमच्या 5व्या लेवलला 10 जण आहेत, तर 10 गुणिले 5 ₹50 प्रमाणे फक्त 5व्या लेवलचे पैसे तुम्हाला मिळणार. चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या लेवलचे त्याप्रमाणे ऍडिशन होत जाणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त लेवल बेनिफिट आहे मित्रांनो. ₹20 जे तुम्हाला ऍप्लिकेशन युजेसचे मिळतात ते एक्स्ट्रा आहेत. याच्यामध्ये त्या ₹20चा कुठलाही संबंध नाही, ते तुम्हाला मिळणारच मिळणार आहेत. तुम्ही खाली रेफरल करा नाहीतर नका करू. असं कुठलंही बंधन नाहीये की तुम्ही हे काम केलंच पाहिजे, माणसांना जोडलंच पाहिजे, असं काहीही नाहीये. तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन वापरताय ना, तुम्हाला तुमचे ₹20 मिळणार आहेत. तुम्ही तुमचे ₹1200 ते वसूल करू शकता तुमच्या शॉपिंगद्वारे किंवा तुमच्या ₹20-20 ऍप्लिकेशनच्या युजेसद्वारे. आपण पुढे जाऊयात. हे आकडे खरं सांगायचं म्हटलं तर ही जी पीपीटी आहे, ही ॲज इट इज कंपनीच्या स्ट्रक्चर प्रमाणे हे आकडे आहेत. तर हे असंच चालले पाहिजे का मित्रांनो? तर हे असं चालत नाही, असं चालणं अपेक्षित नाहीये आणि प्रॅक्टिकली असं चालणार सुद्धा नाही. याचं कारण असं आहे, की प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते. प्रत्येक जण कोणतरी जॉब करतं, कोणतरी व्यवसाय करतं, काही गृहिणी असतील, हाऊसवाईफ असतील, त्यांचं घरात काम चालू असतं. तर असं चालणं अपेक्षित नाहीये आणि असं चालणार सुद्धा नाही आणि म्हणून हे आकडे आहेत. हे आकडे मला तर झेपत नाहीयेत. लक्षात घ्या, ₹7 कोटी पर डे, ₹210 कोटी पर मंथ हे आकडे मला झेपत नाहीत. तुम्हालाही काही जणांना झेपत नसतील आणि म्हणून मी छोटंसं उदाहरण घेतो. तर ते आपण घेऊयात. एक 5x2 मॅट्रिक्सचं मी उदाहरण घेतोय इथे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होतो, "सर चला मी तर एक पहिल्या 5 दिवसामध्ये 5 जणांपर्यंत हे ॲप्लिकेशन पोहोचवलं." पण तिथून पुढे त्यांनी आरामात काम केलं, हळू काम केलं किंवा ते बिझी आहेत, जॉब करतात वगैरे, वगैरे. तर म्हणून आपण एक छोटंसं एक उदाहरण घेतोय. उदाहरण असं आहे, की तुम्ही आहात इथे. पहिल्या 5 दिवसांमध्ये तुम्ही हे ॲप्लिकेशन 5 लोकांपर्यंत पोहोचवलं. तिथून पुढे हे समजून चाललं, की हे लोकं आळशी आहेत, जॉब करतात, व्यवसाय करतात किंवा त्यांच्या परीने ते काम करतायत, की म्हणून आपण म्हणतो, की तिथून पुढे प्रत्येक 5 दिवसामध्ये या 1 जणाने हे ॲप्लिकेशन 2 लोकांपर्यंत पोहोचवलं. अशा पद्धतीने प्रत्येक 5 दिवसांमध्ये प्रत्येक जणाने हे ॲप्लिकेशन 2 लोकांपर्यंत पोहोचवलं आणि ते थांबले. तर अशा पद्धतीने हे जर वर्कआउट केलं, हे जर कॅल्क्युलेशन केलं, तर 5, 10, 15, 20, 25, 30, 35व्या दिवशी तुम्हाला ₹3,875 पर डे इन्कम सुरू होतो मित्रांनो. ₹1,16,250 पर मंथ तुम्हाला सुरू होतात. कितव्या दिवशी? 35व्या दिवशी. एवढा सिंपल कॅल्क्युलेशन केलं तरी एवढा जबरदस्त इन्कम या प्लॅनमध्ये आहे. म्हणून मी मुद्दाम म्हणतो ते ₹7 कोटी पर डे, ₹210 कोटी पर मंथ सोडून द्या. हे छोटंसं कॅल्क्युलेशन तुम्ही पकडा. तरी सुद्धा 35व्या दिवशी 3875 1,16,250 पर मंथ तुम्हाला सुरू होतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, की तुम्ही म्हणाल, की "सर हा प्लॅन मस्त आहे, प्लॅन आम्हाला आवडला, असे पैसे मिळतही असतील, तुम्हाला मिळाले असतील, पण तुमची काय कंडिशन आहे? तुम्हाला किती मिळाले? तुमचं हे अशा पद्धतीने चाललंय का? हे आम्हाला सांगा, मग आम्ही येतो." बरोबर आहे? तर मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला काहीही खोटं सांगत नाहीये. मी तुम्हाला माझ्या बँकेचे स्टेटमेंट दाखवणार आहे. मी कधी जॉइन झालो, मला आतापर्यंत किती रुपये मिळाले, या सगळ्या पद्धतीचं माझं स्वतःचं लाईव्ह प्रोफाइल तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला सांगतो मी 3 ऑगस्टला मी जॉइन झालोय. 3 ऑगस्टला जॉइन झाल्यानंतर हे जे 35 दिवस आहेत, तर साधारण 35व्या दिवशी माझं इन्कम होतं ₹4,500. एक ₹4,500 माझं इन्कम होतं आणि आज माझं इन्कम काय आहे, हेही तुम्हाला मी शेवटला दाखवेनच. तर 35व्या दिवशी माझं 3,875 नव्हतं मित्रांनो, 4,500 इन्कम होतं. का तर हे छोटासा एक प्लॅन आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाहीये, पण हा छोटासा कॅल्क्युलेशन केलंच तरी सुद्धा हा एवढा इन्कम तुम्हाला मिळतंय. पुढे जाऊत आपण मित्रांनो, पीपीटी संपवूयात. तर मिनिमम विड्रॉल हा तुमचा ₹500 असावा लागतो. वॉलेटला ₹500 आल्यानंतर हे तुम्ही विड्रॉल करू शकता. हे ₹500 का ठेवला याचं कारण असं आहे, की दररोजचे ₹20 तुम्हाला मिळतायत. पण ₹20-20 जर तुम्ही काढत गेलात रोजचे, की प्रत्येक व्यक्ती ₹20-20 काढेल आणि कंपनीच्या पेमेंट सिस्टमला खूप जास्त लोड येईल. म्हणून ही छोटीशी अमाउंट तुम्ही ₹500 ही कंपनीने ठेवलेली आहे. 5% टी-डी-एस कट होतो, 5% ॲडमिन चार्ज कट होतो. 5% टी-डी-एस कट होऊन तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे जमा होतात. म्हणजे हा कंप्लीटली लीगल मनी आहे, कंप्लीटली व्हाईट अमाउंट आहे. हा तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलच्या 26 मध्ये रिफ्लेक्ट होतो दर 3 महिन्यानंतर, दर क्वार्टरली आणि 5% सॉरी
5% हे ऍडमिन चार्ज आहे. हा कंपनीची पेमेंट सिस्टीम राबवते. म्हणजे कंपनी हे जे एनईएफटी करते तुमच्या बँकेमध्ये, तर ह्याचे तुम्हाला 5% चार्ज लागतात. हा अशा प्रकारे 10% टोटल कट होऊन तुमच्या बँकेत हे पैसे एनईएफटीने जमा होतात. हा, तुम्ही ज्या ज्या टॅक्स स्लॅब मध्ये असाल त्या त्या टॅक्स स्लॅब प्रमाणे तुम्हाला टॅक्स भरावा लागतो आणि तिथून पुढे मग तुमच्या सेव्हिंग्स असतील किंवा तुम्हाला रिटर्न कसं घ्यायचे हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. आपण पुढे जाऊत मित्रांनो. सक्सेस रेशो जर तुम्ही पाहिलात तर 100% सक्सेस सोडून द्या, 10% सुद्धा सोडून द्या, 1% सक्सेस जरी तुम्ही मिळवलात तरी 7,65,000 रुपये पर डे तुम्हाला मिळतात. 2 कोटी रुपये पर मंथ. 0.1% जरी तुम्ही मिळवलेत तरी 76,000 रुपये डेली तुम्हाला मिळतात. 0.01% सध्या तुम्ही मिळालेत तरी तुम्हाला 7,000 रुपये हे पर डे सुरू होतात. आपण पुढे जाऊयात. तर युअर ड्रीम विल रिमेन जस्ट अ ड्रीम अनलेस यू टेक अ स्मॉल अँड रिअलिस्टिक स्टेप टुवर्ड्स अचिव्हिंग देम. ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही. हे स्वप्न दाखवण्याची ही स्लाइड आहे. ठीक आहे. मी एवढंच म्हणेन की तुम्ही जेवढं जास्तीत जास्त कष्ट कराल तेवढं जास्तीत जास्त तुमची ग्रोथ होईल. स्वप्न तर तुम्ही पाहताच, पण त्याच्यासाठी खूप जास्त प्रयत्न करा, खूप जास्त झटा. मी असं अजिबात म्हणत नाही की हा इझी गो मनी आहे. हा मी मुद्दा म्हणतो हा इझी गो मनी नाहीये. तुम्ही ह्याच्यामध्ये जेवढे जास्त कष्ट कराल, कोणीही तुमच्याकडे सांगत आलं की अरे अर्धा तासच काम कर, 1च तास काम कर, 15च मिनिटं दे, लाखो रुपये कमवशील, तू करोडपती होशील. अजिबात नाही. असं अजिबात काहीही होणार नाहीये. अशा आशांना अजिबात भुलू नका. मी स्पष्ट सांगतो, जेवढे जास्त तुम्ही कष्ट कराल, जेवढा वेळ द्याल, जेवढं मनापासून काम कराल, प्रामाणिकपणे काम कराल, तेवढे जास्त तुम्हाला पैसे मिळतील. आज पैसे कोणाला नको आहेत. बरोबर आहे ना? तुम्ही नोकरीमध्ये तुमचे कष्ट करता. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अक्षरशः काम करता. काम केल्यानंतर तुम्हाला महिनाभर काम केल्यानंतर छोटीशी अमाउंट तुम्हाला मिळते. एक 10,000, 15,000, 50,000, 1,00,000 जो काही पगार असेल तो. वर्षभर काम केल्यानंतर मग तुम्हाला इन्क्रिमेंट मिळते. किती मिळते? 10%, 15%, 20%, 30% भारीत भारी. पण आज आपल्या प्लॅनमध्ये भले आपण ₹1 सुरुवात करतो, पण आपल्याला रोज इन्क्रिमेंट मिळते. रोज 10%, 20%, 50% इन्क्रिमेंट मिळते आणि हे रोज तुम्ही तुमच्या बँकेत काढून घेऊ शकता ₹500 आल्यानंतर. तर आपण इथे पीपीटी संपवूया. आता मी तुम्हाला माझं लाईव्ह प्रोफाईल दाखवतो. हे माझं लाईव्ह प्रोफाईल आहे. इथे डॅशबोर्डमध्ये आपण जाऊ. मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की ही आपली वेबसाईट कशी चालते. तर मी इथे लॉग इन करतो. इथे डॅशबोर्ड. हे माझं नाव अमित संजय पवार. माझा आयडी रेफरल लिंक आहे. इथे माझं एक समरी दिसतंय की मला माझ्या डायरेक्ट किती आहेत, इनडायरेक्ट किती आहेत, हे मेन वॉलेटला किती रुपये आहेत, शॉपिंग वॉलेटला किती रुपये आहेत, हे रजिस्ट्रेशन किती झाले, आज किती झाले, टोटल किती झाले, ऍक्टिव्ह किती झाले. तर अशा पद्धतीचा ही आपली वेबसाईट आहे. इथे या वेबसाईट वरती तुम्हाला इथे रोजच्या रोज नोटिफिकेशन्स येतात, रोजच्या रोज अपडेट्स येतात कंपनीचे. तर अशा पद्धतीने हा इथे मी जातो प्रोफाईल मध्ये. 2 नंबरचा ऑप्शन आहे प्रोफाईल. इथे तुम्ही बघा माझं नाव, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ ऍक्टिव्हेशन 2 ऑगस्टला मी जॉईन झालोय. 2020 2 ऑगस्ट. ऍक्टिव्हेशन मी 3 ऑगस्टला केलं. 3 ऑगस्ट 2020 रोजी ऍक्टिव्हेशन केलं. मग बाकीचे डिटेल्स आपण आहेत हे तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे केवायसी करावी लागते. केवायसी डिटेल बघू आपण. तुमच्या बँकेत ट्रान्सफर करायचे आहेत ना पैसे, तर तुम्हाला हे अपलोड करावे लागते केवायसी. इथे तुम्हाला अकाउंट टाईप, अकाउंट नंबर, बँक, आयएफएससी कोड आणि तुमचं पॅन कार्ड हे अपलोड करावं लागतं. हे पूर्णपणे सिक्युअर सिस्टीम आहे. तुम्ही फक्त इथे तुमचा अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड देता. तुम्ही कुठलाही तुमच्या कार्डचे डिटेल, एक्सपायरी डेट किंवा सीव्हीव्ही नंबर, ओटीपी काहीही देत नाहीत मित्रांनो, एक लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे वेलकम लेटर येतं, इनवॉइस, फ्रँचायझी. हे जे आपण ऍक्टिव्हेशन करतोय, हे ₹1,200 आपण भरणार आहोत. ते तुम्ही तुमच्या रेफरलला देऊ शकता किंवा आपल्या डिस्ट्रीब्युटर्स आहेत कंपनीचे, ते कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्सला तुम्ही ₹1,200 पे करून तुम्ही ऍक्टिव्हेशन करू शकता. इथे माय टीम मध्ये तुम्हाला माय टीम मध्ये गेल्यानंतर इथे
माय डायरेक्ट दिसतात, म्हणजे तुमच्या डायरेक्ट किती जण आहेत. त्याच्यानंतर ही हेरार्ची दिसते तुम्हाला एक्झॅक्टली. त्याच्यानंतर लेवल डायरेक्ट रिपोर्ट दिसतो, म्हणजे तुमच्या कुठल्या लेवलला किती जण आहेत, ते ऍक्टिव्ह आहेत का डिऍक्टिव्ह आहेत, अशा पद्धतीने हे दिसतं. इथे तुमचा मेंबर काउंट दिसतो, म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलला कुठले कुठले मेंबर्स आहेत. हे ई पिन हा एक कन्सेप्ट, ही पिन आहे. इथे तुम्हाला ऍक्टिव्हेशन करायचा हे मेनू आहे. तुम्ही जेव्हा लॉग इन व्हाल, तुम्ही ऍक्टिव्हेशन कराल, तेव्हा तुम्हाला हे कळेल. बेनिफिट्स मध्ये जातो त्यावेळेला इथे मी होम मध्ये जातो, डॅशबोर्डला. बेनिफिट मध्ये जातो, इथे पे आउट डिटेल आहे. तुम्हाला रोजचे पैसे किती आले, पर डे तुमचा इन्कम कसा आहे ते दिसतं. बँक विड्रॉल, तुम्ही इथे जाऊन तुमच्या बँक विड्रॉल करू शकता. बँक विड्रॉल डिटेल मध्ये तुम्हाला आतापर्यंत तुम्ही किती पैसे काढले, किती कट झाले 10%, हे कधी काढले, लेवल वाईज इन्कम दिसतो. वॉलेट रिपोर्ट तुम्हाला दिसतो, तुमच्या कशाच्या अगेन्स्ट किती रुपये आले हे दिसतं. सपोर्ट मध्ये तुम्ही हे तुमचा आता समजा चुकून मोबाईल नंबर चुकला किंवा नाव चुकलं किंवा केवायसी मध्ये टाकताना अकाउंट नंबर चुकला, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सपोर्ट सिस्टीम आहे कंपनीची. तुम्ही शॉपिंग रिलेटेड, ई कॉमर्स रिलेटेड काय अडचण असेल, नेम करेक्शन असेल, मोबाईल करेक्शन असेल, अदर कंप्लेंट असेल, फ्रँचायझी असेल, सब फ्रँचायझी असेल, पिन रिलेटेड असेल, तशा पद्धतीने तुम्ही इथे कंप्लेंट रजिस्टर करू शकता. तर अशा पद्धतीचं हे एकंदरीत ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन म्हणत नाही मी, हे एक वेबसाईट आहे. तर अशा पद्धतीचा हा प्लॅन वर्कआउट होतो. तर ह्याच्याबद्दल मी अजून तुमचे काही प्रश्न असतील, स्वाभाविकच आहे, तुम्हाला बरेचसे प्रश्न पडले असतील की कंपनी लिगल आहे का. एक 4-5 महत्वाचे प्रश्न घेतो मी. कंपनी लिगल आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कंपनीचं लाईफ किती आहे किंवा कंपनी कधी बंद पडू शकते. तिसरा महत्वाचा प्रश्न की कंपनीकडे एवढा पैसे येतो कुठून, कंपनी रेव्हेन्यू जनरेट होते कुठून. तर या 3 प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे महत्वाची. तर त्या प्रश्नांची मी एक स्वाभाविकच प्रश्न आहेत, एक प्रश्नाचे उत्तर देतो. पहिला प्रश्न मी घेतो की कंपनी लिगल आहे का. तर कंपनी जॉईन होण्यापूर्वी मी स्वतः कंपनीमध्ये जाऊन आलोय, कंपनी बघितली, त्यांच्या तिथले काही मॅनेजमेंटचे व्यक्ती होते त्यांना भेटलोय. ह्याच्या व्यतिरिक्त कंपनीचे लीगल डॉक्युमेंट आहेत, ते तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती जा, तुम्ही स्वतः सर्च करा. कंपनीचा जीएसटी नंबर आहे, तो जीएसटी नंबर सर्व्हिसेस अँड गुड्सच्या वेबसाईटवरती जाऊन बघा. कंपनीला दर महिन्याला जीएसटी फाईल करणं आवश्यक असतं, ते भरते का तुम्ही स्वतः चेक करा. मी सुद्धा केलेलं आहे जॉईनिंगच्या आधी. कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. कंपनी एमसीए अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंडर रजिस्टर्ड आहे. तर या सगळ्या पद्धतीचं खातरजमा केल्यानंतरच मी जॉईन केलंय. तुम्ही सुद्धा बघा. मी स्पष्ट सांगतो की माझ्यावरती विश्वास ठेवू नका मित्रांनो. तुम्ही बघा, तुमचं स्वतःचं वर्कआउट करा. 100% तुम्ही या कंपनीमध्ये ऍक्टिव्हेशन कराल. दुसरा महत्वाचा प्रश्न की कंपनी कधी बंद पडेल. तर मित्रांनो, कंपनी बंद पडणार नाहीये, कंपनी हा प्लॅन बंद करणार आहे. आता ते कसं, कधी, हे तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. हे आपली कंपनी 18 मार्च 2020 ला सुरू झालेली आहे. ओके, 18 मार्च 2020 म्हणजे हे जे 2020 कोरोनाचं लॉकडाऊन लागलं, तर लॉकडाऊन 22 मार्चला लागलं. एक त्याच्या आधी 3 ते 4 दिवस आधी ह्या कंपनीचा प्लॅन सुरू झालेला आहे आणि कंपनी 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कंपनी काय म्हणते की हे आपलं ऍप्लिकेशन आपल्याला 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचवायसाठी आपल्याला 3 वर्षाचं टार्गेट आहे. कंपनीचं 3 वर्षाचं टार्गेट आहे. 3 वर्षामध्ये आपल्याला 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि हा प्लॅन जो आहे हा 7 कोटीपर्यंत पोहोचल्यानंतर कंपनी लेवल बेनिफिट प्लॅन बंद करणार आहे. 20-20 रुपये जे मिळणार आहेत ते तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळणार आहेत. त्याला कुठलीही अट नाहीये. हा, तुम्ही ते ऍप्लिकेशन वापरणं अपेक्षित आहे. ऍप्लिकेशन वापरावरती तुम्हाला ते 20 रुपये लाईफ टाइम साठी मिळणार आहेत. हा जो प्लॅन आहे हा ज्या वेळेला 7 कोटी लोक होतील त्यावेळेला हा प्लॅन बंद होणार आहे. कंपनी इथून पुढे हेही सांगते की ज्या वेळेला हे सॅच्युरेशन येईल किंवा एक 6 कोटी 7 कोटी लोक येतील त्यावेळेला त्या लोकांचं काय, तर कंपनीने हेही सांगितलेलं आहे की एंडला शेवटी जे लोक जॉईन होणार आहेत त्या लोकांचं कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी कंपनीने घेतलेली आहे. तर या कंपनीमध्ये आता किती लोक झालेली आहेत हे तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे की आतापर्यंत आपल्या कंपनीत किती लोक झालेले आहेत आणि आपल्याला 7 कोटी हे कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे. तर हा दुसरा प्रश्न होता. तिसरा महत्वाचा प्रश्न की कंपनीकडे एवढा रेव्हेन्यू येतोय कुठून किंवा कंपनी
पैसे कुठून कमवतीये. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की कंपनीचे हा जो लुडो चॅम्प 2020 हा जो गेम आहे, आज त्याचे 15 लाख युजर्स आहेत, 15 लाख डाउनलोड्स आहेत आणि हा गॅम्बलिंगचा गेम आहे, सट्टा लावणारा गेम आहे. म्हणजे काय, तर आपण त्यामध्ये पैसे लावतो. छोटंसं एक्झाम्पल घेतो मी आणि माझा मित्र खेळतोय. मी समजा ₹1000 लावले, माझ्या मित्राने ₹1000 लावले. मी हारलो, मित्र जिंकला, तर त्याला किती रुपये मिळणं अपेक्षित आहे मित्रांनो? ₹2000. पण मित्रांनो ₹2000 त्याला मिळत नाहीत. त्यातून सुद्धा 10% कंपनीचा प्रॉफिट शेअरिंग काढून घेते आणि राहिलेली ₹1800 अमाउंट त्याला देते. तर अशा पद्धतीने 15 लाख पैकी 15,000 जण जरी दिवसाला खेळले तरी लाखो रुपयाचा रेव्हेन्यू आज कंपनीला मिळतोय. महिन्याला करोडो रुपये कंपनीला मिळत आहेत आणि हा जो सगळा पैसा आहे तो सगळ्याचा सगळा पैसा हा कंपनी बऱ्यापैकी या सोशल मीडिया ऍप्लिकेशन वरती फोकस करतेय. हे ऍप्लिकेशन आपलं हळूहळू डेव्हलप होते. आपल्या कंपनीचे टोटल 11 ऍप्लिकेशन येणार आहे. त्याच्यामध्ये आपलं पेमेंट गेटवेचं ऍप्लिकेशन असणार आहे, फोनपे गुगल पे सारखं. 4 ते 5 गेम्स असणार आहेत. क्रिकेट एक लॉन्च होतोय कंपनीचा, फुटबॉल सारखा एक लॉन्च होतोय, एस्ट्रॉइड एक लॉन्च झालेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कंपनीचं OS एम्प्लेक्स नावाचं ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा लॉन्च झालेलं आहे. जसं की नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन प्राईम आहे, तशा पद्धतीचं हे ऍप्लिकेशन आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन बघा. त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचे बरेचसे स्वतःचे व्हिडिओ आहेत. ह्याच्यामध्ये भविष्यात आपल्याला मूव्हीज येतील, शॉर्ट फिल्म्स येतील, वेब सिरीज येतील. अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन किंवा आपली कंपनी ही ग्रो होत आहे. आता आपले ऍप्लिकेशन कुठलं आहे तर पिकफ्लिक नावाचं. तर हे ऍप्लिकेशन मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कसं चालतं. तर अशा पद्धतीने हा प्लॅन आहे. तर खूप सुंदर प्लॅन आहे. अक्षरशः तुम्हाला एवढे पैसे एवढ्या कमी वेळात मिळवून देणारा प्लॅन आहे. फक्त त्यासाठी माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही कष्ट करा. म्हणजे आजपर्यंत तुम्ही आज प्लॅन बघितले असतील की लोक बरेचसे असे येतात, मोठे मोठे 5 स्टार हॉटेल बुक करतात. हे हॉटेल बुक केल्यानंतर मग तिथे हजारो लोक येतात, एसी हॉल असतो. मग कोणतरी त्यांचा लीडर असतो, तो लीडर तिथे मस्तपैकी कोट वगैरे घालून येतो. मग बाकीचे लीडर उभे राहतात, टाळ्या वाजवतात, दंगा करतात. मागे मग डॉल्बी वगैरे लावलेला असतो, स्क्रीनवरती काय चालत असतं. मग तो स्टेजवर येतो. स्टेजवर आल्यानंतर मग फटाके काय फुटतात, सगळेजण उठून आनंदाने उड्या मारत असतात. मग तो येतो, मग त्याचं भाषण ठोकायला सुरू करतो. अरे जिंदगी में कुछ पाना है, कुछ खोना है, ये करो वैसा करो, मैंने ये किया वो किया, गाडी घेतली, बंगला घेतला. अशा कुठल्याही मी तुम्हाला गोष्टी सांगणार नाहीत. मी तुम्हाला क्लिअर कट हे सांगतोय की तुम्ही कष्ट करा. जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्तीत जास्त तुमची ग्रोथ होईल. आता शेवटला जाता जाता मी तुम्हाला माझं आजचं पेआउट दाखवतो. त्यासाठी मी मोबाईलची स्क्रीन शेअर करतोय आता. तर गुगल क्रोम मध्ये मी तुम्हाला हे लाईव्ह दाखवतो. इथे लॉग इन अकाउंट, रजिस्ट्रेशन, शॉपिंग. इथे शॉपिंगच्या वेबसाईट मध्ये तुम्ही शॉपिंग साठी ते वापरू शकता. लॉग इन अकाउंट मध्ये आयडी पासवर्ड मी ऑलरेडी सेव्ह केलेला आहे. तर इथे डॅशबोर्ड मध्ये हे माझी प्रोफाईलची समरी दिसते. तिथे मेनू मध्ये बेनिफिट्स मध्ये पेआउट डिटेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पेआउट डिटेल मध्ये गेल्यानंतर हे बघा 3 ऑगस्टला 3 रुपयापासून सुरुवात केली होती. खाली पेजेस आहेत. शेवटच्या पेजला मी जातो 8 नंबरचा. तर माझं कालचं पेआउट होतं 16 ऑक्टोबर कालचं माझं पेआउट होतं 38,090 रुपये एका दिवसाचे पर डे. त्याच्या वरचं जे पेआउट आहे 37,470 रुपये. आता हा पेआउट मी दाखवणार आहे तुम्हाला. 38,090 रुपये जे आहेत हे माझ्या वॉलेटला आहेत. हे मी मुद्दाम काढलेले नाहीयेत. आज सॅटर्डे आहे त्यामुळे, आज शनिवार असल्यामुळे ते एनीहाऊ सोमवारी येणार आहेत. त्यामुळे आज, उद्या आणि परवा ह्या तिन्हीची अमाऊंट एकदम मी बँकेत ट्रान्सफर करेन सोमवारी. तर मी माझं मेन वॉलेटलाही दाखवतो, डॅशबोर्डला जाऊन. इथे बघा 38,110 रुपये माझ्या मेन वॉलेटला आहेत. 38,110 कसे काय, तर बेनिफिट्स मध्ये, पेआउट डिटेल्स मध्ये
₹38,090 प्लस किती झाले 20 रुपये. माझ्या ऍप्लिकेशन युजेसचे 20 रुपये असे ₹38,110 माझ्या मेन वॉलेटला जमा आहेत, ते मी काढेन. आता मी तुम्हाला जो 15 ऑक्टोबरचा आहे, कालचा, परवाचा, म्हणजे तो काल जमा झाला, तर आज जमा झाला 37,470. तर त्याचं मी लाईव्ह रेकॉर्डिंग केलेलं आहे, तर ते दाखवतो. रेकॉर्डिंग मी असे अधूनमधून करत असतो. बेनिफिट्स मध्ये गेल्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे बँक विड्रॉल. हे बघा 37,490, तिथे 470 होते. तुम्हाला लेवल बेनिफिट साठी 20 रुपये ऍड करून झाले 37,490 सेंड ओटीपी येतो आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड असतो, तो तुम्हाला ऑस्मॉस कडनंच मिळतो, कंपनीकडनं मिळतो. तो ट्रान्झॅक्शन पासवर्ड आणि ओटीपी या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतरच तुमच्या बँक अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतात. ट्रान्झॅक्शन पासवर्ड हा मी मुद्दाम स्किप केलेला आहे सिक्युरिटी रिझन साठी. सेंड रिक्वेस्ट वरती प्रेस केल्यानंतर बँक विड्रॉल सक्सेसफुल असा बोर्ड येतो. आता हे 37,490 हे मी तुम्हाला दाखवतो माझ्या बँकेत आलेले. तर 37,490 त्याचा आपण 10% लेस करू. 37,490 वजा 10% लेस करू म्हणजे पॉइंटर आपण डायबद्दल बोलूयात. 3,749 त्यातून आपण वजा करूया. 3,741 33,741 रुपये माझ्या बँकेत आले पाहिजेत. आता नेमकं मी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं नाहीये, तर मी एका मिनिटासाठी फक्त माझी स्क्रीन शेअर ऑफ करतो आणि त्याच्यानंतर लगेच बँकच्या अकाउंटला लॉग इन होतो ऍप्लिकेशनला आणि मग मी तुम्हाला ते लाईव्ह दाखवतो अकाउंट माझं स्टेटमेंट. मी माझी स्क्रीन परत शेअर करतो. हे माझं ऍक्सिस बँकेचं ऍप्लिकेशन आहे. त्या ऍक्सिस बँकेचं ऍप्लिकेशन जर कोणी युज करत असेल त्याचा इंटरफेस हा माहित असेल. हे बघा आजची तारीख आहे 17 ऑक्टोबर 2020. हे लास्ट लॉग इन 8:38 ला 10 मिनिटापूर्वी मी लास्ट लॉग इन केलं होतं. परत होमला गेल्यानंतर मी अकाउंट मध्ये जातो आणि सेव्हिंग अकाउंट मध्ये जातो. इथे बघा 17 ऑक्टोबर 17 ऑक्टोबरला NEFT CMS जो काही रेफरन्स नंबर असेल तो CMS 165 जो काय ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ह्याने 33,741 रुपये माझ्या बँक मध्ये जमा केलेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा प्लॅन वर्कआउट होतो. हे लाईव्ह दाखवतोय तुम्हाला मी. हे टायमिंग बघा वरती 8:49 वाजता झालेलं आहे. लॉग आउट करतो मी. अजून म्हणजे हे व्हिडिओ नाही काढला मी म्हणून तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं. अजून बरेचसे व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेले आहेत. त्यातले 1-2 व्हिडिओ मी दाखवतो हवं तर. हा आहे कितीचा, हा पेआउट होता 3 दिवसाचा 1,02,050 रुपयाचा. तर हा मी बँकेत ट्रान्सफर केला 1,02,050 रुपये. त्याच्या अगेन्स्ट 10% कट होऊन हा कधीचा व्हिडिओ आहे ते आपल्याला ह्याच्यात दिसेल. हा इकडे दिसेल. हा 13 ऑक्टोबरचा हा व्हिडिओ आहे. 13 ऑक्टोबरचा स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. सेव्हिंग्स मध्ये गेलो. इथे बघा थोडंसं पॉज करतो मी. 91,845 रुपये हे NEFT ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने हे जमा केलेले आहेत माझ्या बँक अकाउंटला. 1,02,050 च्या अगेन्स्ट तेवढे 10% कट होऊन तेवढे जमा झालेले आहेत. तर मी माझं स्क्रीन रेकॉर्डिंग आता ऑफ करतो. अशा पद्धतीने हे बरेचसे आहेत रेकॉर्डर
अशा पद्धतीने हा प्लॅन वर्कआउट होतो. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आपण इथेच प्रश्नांची उत्तरं क्लिअर करू. बरेच जणांचे प्रश्न असतील. तसं बऱ्यापैकी मी माझ्या प्रश्नांची उत्तरं किंवा जे तुम्हाला साहजिक प्रश्न पडले असतील त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा लाईव्ह प्रोफाईल दाखवलेला आहे. आता मी प्रश्न घेतो फक्त. तुम्ही काय प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. मी माझा व्हिडिओ ऑफ करतो जेणेकरून माझा आवाज क्लिअर येईल तुमच्याकडे. आणि तुम्ही सुद्धा तुमचा व्हिडिओ ऑफ ठेवा. प्रत्येकाने कृपया व्हिडिओ आपला ऑफ ठेवा. म्हणजे माझा आवाज तुम्हाला क्लिअर ऐकू येईल. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला चॅट बॉक्समध्ये विचारा. माधुरी भदाने म्हणतात की स्वारगेट जवळ कुठे आहे? कंपनीचे 2 ऑफिस आहेत. कोथरूडला पण आहे. कोथरूडला मोठं ऑफिस आहे आणि स्वारगेटला सुद्धा आहे. तुम्ही ज्यांच्या रेफरन्सने आला आहात त्यांच्याकडे तो ऍड्रेस असेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. मीही पाठवू शकतो. माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट आला तुमचा तर मीही पाठवेन. तर अशा पद्धतीने हा प्लॅन वर्कआउट होतो. तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन या. क्रिश यांचा प्रश्न आहे की विचारा पटकन प्रश्न विचारा. पुढचे 1, 2, 3 हे बरेचसे प्रश्न विचारा. म्हणजे आपण लवकर मीटिंग संपवूत. यांचा प्रश्न आहे सर 7 लेवल पर्यंत जर 100% बेनिफिट भेटत असेल तर कॅपिंग लिमिट का लावली आहे कंपनीने? याचं कारण असं आहे की कंपनी जो बेनिफिट तुम्हाला देतीये तो खूप जास्त आहे. म्हणजे आत्ता जे नवीन डुप्लिकेट प्लॅन आलेले आहेत त्याबद्दल सोडून द्या. म्हणजे ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने जो प्लॅन काढलेला आहे, बिझनेस प्लॅन आहे, त्याच्यानंतर जे काय आहे प्लॅन आलेले ते सोडून द्या. ते थोडेफार डुप्लिकेशन आहेत. पण ह्याच्या अगोदर किंवा हिस्ट्रीमध्ये लिटरली असा एकही प्लॅन नाहीये की हा एवढे पैसे प्रोव्हाईड करतोय किंवा एवढे पैसे आपल्याला उत्पन्न मिळवून देतोय. म्हणून कंपनीच्या स्टॅबिलिटीसाठी, कंपनीच्या लाँग ड्युरेबिलिटीसाठी हे आवश्यक आहे की कंपनीने कॅपिंग लावणं आवश्यक आहे. आणि म्हणून कंपनीने कॅपिंग ह्याचं काय होतं माहितीये का की जे लीडर्स आहेत त्या लीडर्सचं एक खूप जास्त इन्कम होतं आणि एक सर्टन सर्टन स्टेजला गेल्यानंतर मे बी कंपनीचे कॅल्क्युलेशन चुकू शकतात. तसं होऊ नये म्हणून कंपनी प्लॅन बनवताना पूर्णपणे विचार करते आणि विचार करूनच ह्या गोष्टी लावलेल्या असतात. त्यात तुमच्यासमोर मांडल्या जातात. तरी पण भरपूर त्याच्यामधनं बेनिफिट आहे. जो काही आहे तो पण जबरदस्त बेनिफिट आहे. लिटरली मी तुम्हाला आता माझं बँकचं स्टेटमेंट पासून माझा अकाउंट नंबर दिसतो, IFSC कोड दिसतो, बँक माहिती तुम्हाला. हे कारण काय आहे सगळं लिगल मनी आहे, व्हाईट इन्कम आहे. याच्यात काही लपवण्यासारखं पण असं काही नाहीये. पुढचा प्रश्न मी घेतो की विशाल सरडे म्हणतायत की कंपनीची वेबसाईट त्यांनी चेक केलेली आहे की त्यांना कॉन्टॅक्ट मेल आयडी दिसत नाही. तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट नाहीये, मेल आयडी आहे, कंपनीचं वेबसाईट आहे आणि मेल आयडी आहे. कॉन्टॅक्ट नंबर डायरेक्टली तुम्हाला तुमच्या रेफरन्स कडनं मिळू शकतील. कंपनीचे टोटल 4 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. 4 क्वेरीज साठी आहेत. तुम्ही त्या 4 क्वेरीच्या स्पेसिफाईड कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन तुमचे क्वेरी सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर info@osmostech.com जो आहे त्या मेलवरती तुम्ही तो कॉन्टॅक्ट करू शकता. स्मिता म्हणून आहेत त्यांचा प्रश्न आहे नवीन जॉईनिंग आपल्या अंडर आहे हे कसे कळेल? माझं नेट मध्ये बंद झालं होतं. ओके. नवीन जॉईनिंग हे तुमच्या अंडर कसे झालेत, किती झालेत, कुठल्या लेवलला झालेत, ऍक्टिव्ह आहेत का नाहीत हे तुम्हाला डाव्या बाजूला मी मेनू दाखवला होता. त्या मेनू मध्ये एक ऑप्शन आहे माय टीम म्हणून. त्या माय टीम मध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे लेवल डायरेक्ट रिपोर्ट. त्या लेवल डायरेक्ट रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या लेवलला किती जण आहेत आणि त्यातले कोण कोण ऍक्टिव्ह आहे, कोण कोण डिऍक्टिव्ह आहे हे प्रॉपरली कळेल. आणि त्याप्रमाणे तुमचं इन्कमचं लेवल बेनिफिटचं कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता. किंवा मग रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी 12:15 वाजता वगैरे ते अपडेट होतं. ठीक आहे, काही हरकत नाहीये.
स्मिता त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नंबर मिळेल का फॉर फ्युचर क्वेरीज? मी शक्यतो माझा नंबर देत नाही. तुम्हाला तुमच्या रेफरन्स कडनं डायरेक्टली मिळू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. याचं कारण असं आहे, की बऱ्याच 2-3 वेळा असं झालं, की मी नंबर डिस्प्ले केला होता. पण ती दोघं जण माझ्या अंडर जॉइन झाली डायरेक्टली. त्यांच्या रेफरन्सला म्हणजे ज्यांच्याकडनं ते आलेत त्यांना डायरेक्टली स्किप केलं. म्हणजे प्रत्येक वेळेला असं होईलच किंवा तुमच्या बाबतीत होईल असं मी म्हणत नाहीये. पण अशा प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण मी विचारतो प्रत्येक वेळेला, की तुम्ही कोणाकडनं आला आहात का? रेफरन्स आला आहात का? तर ते मे बी मिसकम्युनिकेशन होतं म्हणून मी शक्यतो माझा नंबर देत नाहीये. पण येस, ज्या रेफरन्स कडनं आला आहात त्यांच्याकडे माझा नंबर 100% आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करून माझा नंबर घेऊ शकता. निखिल भुजबळ यांचा प्रश्न आहे, की 3 वर्षानंतरचा प्लॅन सांगा प्लीज. 3 वर्षानंतर हे ₹20 जे आहेत, म्हणजे अक्षरशः 7 कोटीवा माणूस जो जॉइन होणार आहे, कंपनीने क्लिअर कट सांगितले, त्या 7 कोटीवाला जो जॉइन होणार असेल, त्याचं एकही रुपयाचं नुकसान होणार नाहीये. कारण ते ₹20 जे आहेत, हे तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळणार आहेत. 7 कोटी नंतर नवीन जरी जे जॉइनिंग होतील, त्यांना सुद्धा ₹20 हे लाईफ टाईमसाठी मिळणारच आहेत. ₹1200 चे व्हाउचर सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचं फायनान्शियली कुठलंही नुकसान होणार नाहीये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त कंपनीने जे गेम्स काढलेले आहेत, आता सध्या जो काय बरं नाव? OSM फ्लेक्स स्पेस शूटर तर आलाय आत्ता नवीन. त्याच्या आधी तोंडावरती नाव आहे पण आठवत नाही. हा, एस्ट्रॉइड अटॅक. येस. तर एस्ट्रॉइड अटॅक जो गेम आहे कंपनीचा, ऑलरेडी त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज सुरू झालेल्या आहेत. तुम्ही जो गेम खेळता त्याच्यावरती मध्ये प्राइस सुद्धा होते. 50,000चं पहिलं होतं, 20,000चं दुसरं आणि 10,000चं तिसरं प्राइस होतं. तर ऑलरेडी याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज सुरू झालेला आहे. त्यातून कंपनीला रेव्हेन्यू होतोच आहे. याच्या व्यतिरिक्त लुडो चॅम्प 2020 हाही खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट करून देतोय. OSM फ्लेक्स नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते अजून रॉ आहे. म्हणजे त्यात फक्त अजून कंपनीचे इन्फॉर्मेशन, कंपनीची केवायसी कशी करायची, विड्रॉल कसे करायचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं, अशा पद्धतीचे हे त्या सध्या मग त्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत. स्पेस शूटर एक गेम आहे आपला, कुठला मध्ये फेमस झालेला, बलून्स फोडायचा गेम असतो तो, तसा गेम आहे हा. तर अजून कंपनीचा ड्रीम 11 कसा आहे, तसा एक माय स्किल 11 नावाचा गेम येतोय. त्याच्यामध्ये तर भरपूर रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सुनील यांचा प्रश्न आहे, कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही आता का प्रोव्हाइड करू शकत नाही? मी प्रोव्हाइड करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुमच्या रेफरन्सकडे तो 100% आहे, त्यामुळे तुम्ही तिथून घ्या. भूषण चव्हाण, व्हॉट इफ अवर रेफरन्स डायरेक्टली अप्रोच कंपनी? नाही, असं होत नाही. हाच प्रश्न मगाशी मी तेच उत्तर दिलं, की बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याकडनं लोक प्लॅन घेतात. म्हणजे हा माझा अनुभव किंवा माझ्या खाली जे माझे सहकारी आहेत त्यांचा अनुभव, टू बी फ्रँक मी सांगतोय, की आपल्याकडनं तो प्लॅन समजावून घेतात, पण जाऊन कुठेतरी दुसऱ्यालाच रेफर होतात. याच्यासाठी फक्त हे एकमेव कारण आहे, की कृपया मोबाईल नंबर मी देत नाही. मोबाईल नंबर झाल्यानंतर मी मी तुम्ही असं करणार असं म्हणत नाहीये बिलकुल. तुम्ही ज्या रेफरन्स कडनं आला आहात त्यांच्याकडून तुम्ही माझा मोबाईल 100% घेऊ शकता. मला कॉन्टॅक्ट करू शकता. नो डाउट. हां, आणि डायरेक्ट अप्रोच कंपनीला केलं तरी कंपनी डायरेक्टली त्याच्यावरती जॉइन करून घेत नाही. कारण की कोणाचा तरी कोणाचा रेफरन्स, कोणातरी 100% कोणाचा तरी रेफरन्स हा लागतोच लागतो. डायरेक्ट कंपनीला तुम्ही अप्रोच केलं तरी कंपनी म्हणते, की तुम्ही ज्या रेफरन्सने आला आहात त्या रेफरला तुम्ही ऍड व्हा. हां, त्याने जर सांगितलं, की मला कुठलंही चालेल, तर ते ऑन द स्पॉट बाकीचे जे मार्केटिंगवाले आहेत ते तुम्हाला म्हणजे काय म्हणतो, ॲज अ बकरा बनवू म्हणतो ना, तसं काहीतरी करतील. पण माझी प्रामाणिक मत आहे, तुम्ही ज्यांच्याकडनं आला आहात त्यांना जॉइन व्हा. शेवटी त्यांना पण, कारण याचं कारण असं आहे, की तुम्ही कंपनीला किंवा कोणाला तरी भलत्या अननोन व्यक्तीला जॉइन झाला तर तुम्हाला सपोर्ट मिळत नाही. आपल्या सिस्टममध्ये तुम्हाला फुल सपोर्ट आहे. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला स्वतः पण सांगू, तुम्हाला वाटतं ना, की बाबा मला हे शक्य नाहीये समोरच्याला समजावून सांगणं. तुम्ही एक काम करा, तुम्ही रोज आपली ही 8 वाजता मीटिंग होते, मीटिंगला बसवा. मीटिंगला बसवल्यानंतर त्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळतात आणि नंतर मग त्याच्या क्वेरी सॉल्व्ह करणं हे खूप सोपं होऊन जातं. ठीक आहे. त्यांचाच प्रश्न आहे सुनील यांचा, डेली हाऊ मच टाइम वी ओपन ऍप्लिकेशन? एक 5 मिनिटं सर. भूषण चव्हाण फ्रॉम कॉल सेंटर. नाही, कॉल सेंटरवरून तुम्ही नाही जॉईन करू शकत. ठीक आहे.
स्मिता म्हणतात, ओके थँक्स. ओके, काही हरकत नाहीये. तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, लीगल प्रश्न असतील किंवा अजून बाकी प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या रेफरन्सना विचारू शकता ज्यांच्याकडनं तुम्ही आलात, किंवा तुम्ही स्वतःचा वर्कआउट करा. तर असं प्रत्येकाला मी आवाहन करतो की प्रत्येकाने लवकरात लवकर हे ऍक्टिव्हेशन करावं. हा, का करावं लवकरात लवकर? कारण की हे खूप जास्त ग्रो होते. आजपर्यंत आपल्या प्लॅन मध्ये 10 लाख लोक झालेले आहेत. विचार करा, 18 मार्च 2020 ला हा प्लॅन सुरू झालाय आणि 10 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अजून 7 कोटी गाठायचंय. ठीक आहे, पल्ला मोठा आहे, नो डाऊट. पण जेवढं लवकरात लवकर ऍक्टिव्हेशन कराल, जेवढं लवकरात लवकर काम सुरू कराल, तेवढं लवकरात लवकर तुमची ही ग्रोथ चांगली होईल. इव्हन आज 12 वाजायच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हेशन केलं तर उद्यापासून तुम्हाला ₹20 सुरू होतात. आज रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी ₹20 अपडेट येतो. 12 वाजून 15 मिनिटांनी हा तुमच्या लेव्हल बेनिफिटचा. इव्हन आज तुम्ही जॉईन झालात 9 वाजता, 9:30 वाजता, 5व्या-10व्या मिनिटानंतर लगेच तुम्ही ऍक्टिव्हेशन करून तुमच्या अंडर अजून एक रेफरल जरी केलं तरी त्याचा ₹1 तुम्हाला उद्यापासून चालू होतो. आणि ₹1200 चे व्हाउचर सुद्धा तुम्हाला उद्या मिळतात. डायरेक्टली तुम्ही उद्या ते शॉपिंग करून नील सुद्धा करू शकता. एवढा जबरदस्त अपडेटेड प्लॅन आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक अपडेट सांगतो आजच्या मीटिंगचा, म्हणजे आजच आला होता, की कंपनीने जी एनईएफटी सिस्टीम जी होती ती डिपेंड ऑन बँक होती आतापर्यंत. तर आत्ता काय केलेलं आहे, आत्ता कंपनीने 24/7 एनईएफटीची प्रोसेस केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता फारसा वेळ किंवा शनिवार रविवार थांबायची गरज नाहीये. जरी बँक हॉलिडे असेल तरी सुद्धा पुढच्या आठवड्यापासून तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होणार आहेत. ह्याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो की कंपनी डायरेक्टली आयएमपीएस सिस्टीम इम्प्लिमेंट करणार आहे येणाऱ्या 1 महिन्याभरात. आयएमपीएस सिस्टीम जेव्हा इम्प्लिमेंट होईल त्यावेळेला ऍज इट इज तुम्ही इथून ट्रान्सफर केले की दुसऱ्या मिनिटाला तुमच्या बँक अकाउंटला ते पैसे पडलेले असतील. हे कसं आहे, हळूहळू ग्रोथ होतीये कंपनीची. विचार करा, अमेझॉन 10 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती होती का मित्रांनो, अमेझॉन ही कंपनी आहे म्हणून असली काय ऑनलाईन शॉपिंगची? मगाशी सांगितल्याप्रमाणे 1994 साली ती स्थापित झाली आहे. विचार करा, 25 वर्ष झाली ही कंपनी मार्केटमध्ये आहे आणि 10 वर्षापासून आपल्याला माहिती आहे. 25 वर्ष झाली म्हणून हे जे अमेझॉन आहे हे एवढं मोठं आहे, एवढी मोठी कंपनी झालेली आहे का? तर प्रत्येकाने हे म्हणजे ऍडव्हर्टाईज तर होतातच, प्रश्नच नाहीये. पण प्रत्येक जण आज अमेझॉन वरनं काही ना काहीतरी शॉपिंग करतो. अक्षरशः एक 10 वर्षाच्या मुलापासनं ते म्हाताऱ्या माणसापर्यंत अमेझॉन काय आहे हे सगळ्यांना माहितीये. का? तर 25 वर्ष झाली त्या कंपनीला. विचार करा, आपल्या कंपनीला 25 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि आपण 10 लाखाचा पल्ला गाठलाय. आपल्याला 3 वर्षामध्ये 7 कोटी लोकांपर्यंत जायचंय. खूप मोठं विजन आहे कंपनीचं. पाटसकर सरांचं खूप मोठं विजन आहे आणि ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी हातभार लावायचे आणि त्यासाठी प्रत्येकाला मी आवाहन करतो की ऍप्लिकेशन वापरा. कारण काय होणार आहे मित्रांनो, जेवढं आपण ऍप्लिकेशन वापरू तेवढा तो रिव्हेन्यू जनरेट होणार आहे, तेवढी कंपनी मोठी होणार आहे आणि तेवढाच आपल्याला जास्तीत जास्त रिव्हेन्यू मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा प्लॅन आहे. स्मिताताई म्हणतात, शेवटला नेहमीच मीटिंग असते का आणि वेळ कशी कळेल? सेम लिंक, सेम वेळ. जी आता तुम्ही लिंक जॉईन झाला आहात तीच लिंक असते आपली रोज आणि सेम वेळ 8 ते 9 ही आपली मीटिंग असते. ठीक आहे, काय हरकत नाही. तर मी मीटिंग इथे थांबवतो. प्रत्येकाला आवाहन करेनच मी की लवकरात लवकर निर्णय घ्या, तुम्ही स्वतःचा वर्कआउट करा. धन्यवाद आणि शुभरात्री.